नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव सहकारी पतसंस्थेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घोटाळ्या प्रकरणी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच 5 संचालकांना अटक करण्यात आली असून उर्वरित संचालक आणि कर्मचारी यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार आहे. अटक केलेल्या संचालकांनी जामीन अर्ज केला होता, तो आज खेड न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यावेळी सर्व ठेवीदारांची एकजूट पाहावयास मिळाली. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांना सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या महाआरतीचा मान मिळाला. आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या भव्य गणरायाचं यंदा 16वं वर्ष आहे. 21 दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन करण्यात आलं. या प्रसंगी महाराष्ट्रातील जनतेच्या सुखसमृद्धीकरिता आणि कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी गणरायाच्या चरणी योगेशदादांनी प्रार्थना केली. तसेच मंडळातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा बक्षीस वितरण समारंभ दादांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पदाधिकारी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नुकतंच स्कूल कनेक्ट कार्यक्रमाअंतर्गत हायर एज्युकेशन प्रमोशन ब्रिज या उपक्रमाचं उद्घाटन महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. खेड तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य व वरिष्ठ शिक्षक यांचं महाविद्यालयाकडून शाल, श्रीफळ, पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आलं. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खेड तालुक्यातील विविध 12 कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांनी सहजीवन शिक्षण संस्थेची भूमिका स्पष्ट केली. कैलासवासी हिराबाई बुटाला यांच्या संस्कारातून ही संस्था कार्यरत आहे व त्यांनी दाखवलेल्या वाटेने आपला प्रवास सुरू असून विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम आपण घेत आहोत व पुढेही घेत राहणार असल्याचं त्यांनी उपस्थितांना सांगितलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांनी केलं. या उपक्रमाची ओळख सर्वांना करून दिली. महाविद्यालयाच्या IQACचे समन्वयक डॉक्टर AM शेख यांनी हा उपक्रम कशा प्रकारे घेतला जाणार याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर CR साळुंखे यांनी तर सूत्रसंचालन डॉक्टर RS भालेराव यांनी केलं. सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी सहजीवन प्रायमरी स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका प्रियांका नंदकुमार नाईक यांना आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. वर्षावास निमित्त सुसेरी नंबर 1 शाखा क्रमांक 3 मध्ये गटाचे कार्यकारिणी आयु अजित मोहिते, भाई पवार, अमोल कांबळे, भरत पवार, अशोक जाधव, अनंत जाधव उपस्थित राहिले आणि गटाचे अध्यक्ष यांनी वर्षावास निमित्त श्रद्धा व अंधश्रद्धा व तथागत बुद्ध व आपले जीवन या विषयावर मार्गदर्शन केलं. तसेच भरत पवार यांनी वर्षावास बद्दल माहिती सांगितली. बौद्धाचार्य अमोल कांबळे आणि किशोर शिर्के यांनी गट कार्यकारिणीचे स्वागत केले. दीप प्रज्वलन झालं. नंतर सुमधुर वाणीने शांत वातावरणात बुद्ध पूजा पाठ, ध्यान धारणा आणि मंगल मैत्री घेऊन समारोप करण्यात आला. यावेळी शाखेचे अध्यक्ष गौतमजी शिर्के, उपाध्यक्ष गणेशजी शिर्के व निवृत्तीधारक मनोहर शिर्के, सावळाराम शिर्के, सिद्धार्थ शिर्के आणि बहुसंख्य तरुण मुले उपस्थित होते. तसेच प्रणव प्रदीप शिर्के याचा वाढदिवस गणेश शिर्के यांच्या वतीने साजरा करण्यात आला.